माझ्यापेक्षा एक 7 ते 8 वर्षांनी लहान मुलगा 25 ते 26 वर्षाचा मुलगा आज त्या घटनेत गेला. त्यांचं संपूर्ण कुटुंब गेलं. आज संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. म्हणजे सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून मी पाहतोय गावातल्या लहान लेकरापासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक गाव या ठिकाणी झटत होता. परंतु एखादा आपण म्हणतो ना संकट, आसमानी सुलतानी संकट, त्या पद्धतीने हे संकट कोसळले. पुण्याच्या मावळ तालुक्यातील विसापूर किल्ला आणि याच विसापूर किल्ल्याचा एक भाग पूर्णतः खाली आलेला आहे आणि त्याचा राडारोडा सगळा पाटण गावातल्या तिकोने कुटुंबियांच्या घरावरती आला आणि कुटुंबीय अख्खं गाडलं गेलेलं आहे. खरं तर या पाटण गावात केवळ तिकोने कुटुंबीय राहतात असं नाही, तर इथं बरीच कुटुंब आहेत जे आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी जगतायत. काही इथले रहिवासी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय नेमकी परिस्थिती आहे इथली? परिस्थिती म्हणजे गाव तसं निसर्गरम्य वातावरणात, त्यामुळं पर्यटकांचं कायम या ठिकाणी येणं जाणं असतं. गाव अतिशय सुंदर आहे, परंतु आज निसर्गाचा प्रकोप झाला आणि हे सर्व आम्हाला अनुभवास मिळालं. काय होती रात्रीची परिस्थिती? का रात्रीच म्हणावं लागेल तुमच्यासाठी? रात्र खूप वाईट होती, कारण की आजपर्यंत गावामध्ये अनेक सुखदुःख आम्ही पाहिलं, परंतु ही घटना अतिशय मन करणारी आहे. कारण की झाला विषय असा की पहाटे 4 वाजता सुमारास हा सर्व प्रकार घडला. गावातील सर्व तरुण एकत्र आले. संपूर्ण गाव एकजुटीने या ठिकाणी झटला होता, परंतु गावातील सर्व ग्रामस्थ हतबल झाले होते. कारण यामध्ये दुःख की गावाने अनेकदा प्रशासनाला काही गोष्टी सांगितल्या होत्या, जो की गावामध्ये येण्या जाण्याचा रस्ता, म्हणजे आज जी दुर्घटना झाली आहे ती निश्चित प्रशासनाच्या हातात नव्हती. परंतु गावात येण्या जाण्यासाठीचे रस्ते आहेत ते पूर्ण पाण्याखाली जमलेले आहेत. रस्त्यांची अतिशय वाईट परिस्थिती आहे. येण्यासाठी म्हणजे NDRFची जी टीम मागवली गावाने मदतीसाठी, ती NDRFची टीम अवघ्या 15-20 मिनिटात आली असती, परंतु मळवलीच्या एका गेटमुळे बंद असलेल्या त्यांना गावात येण्यासाठी 1.5 ते 2 तास लेट झाली. बरोबर, मूलभूत सुविधा इथं नाहीये. जीव मुठीत असतो पावसाळा आल्यानंतर. पावसाळ्याला तर जीव मुठीतच असतो. सध्या गेट रेल्वे फाटक बंद असल्यामुळं लोकांना जो रस्ता जवळ होता तो लांबून फिरून येतोय. तसंच आणि आज जी घटना घडली, आज पाहतोय आपण की पूर्ण डोंगरावरनं खाली आलंय. त्यामध्ये एक घर तर आपण पाहतोय की ते पूर्णपणे खरब्याखाली गाडलं गेलंय, पण बाकीचे जे 2-4 घरं आहेत शेजारचे त्यांना सुद्धा त्याचा फटका बसलाय. काही घरांच्या मागून कोपरे गेले ते, किंवा असे शेजारचे जे आहेत त्या घरांना सुद्धा त्याचा फटका बसल्यामुळं काय होतंय की जर आपण पाहिलं तर जे म्हणजे आर्थिक हानी आपण भरून काढू शकतो, पण जी जीवित हानी झाली त्याला आपण काहीच करू शकत नाही. निसर्गानं नटलेला हा सगळा भाग आहे. लोणावळ्याच्या लगत आहे, सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेला आहे, विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला आहे. निसर्ग तुम्हाला आनंद खरंच देत असेल, परंतु असा प्रसंग येईल आणि निसर्गाचा असा प्रकोप होईल असं कधी विचार केला होता? विचार केला तर नव्हता, पण आम्हाला 2-3 वेळेस गावामध्ये तसं सांगण्यात आलं होतं की तुमचं गावाचं वसन करण्यात येणार आहे. 2-3 ठिकाणी असं दाखवलं की धोका आहे, कधी खाली येऊ शकतं, पण ते पुनर्वसन आजपर्यंत झालं नाही. तर त्याचाच हा एक फटका आपण समजू शकतो. कधी गाव वसलेलं आहे आणि पुनर्वसनासाठी कधीपासून प्रयत्न सुरू आहेत? गाव खूप पुरातन आहे. म्हणजे गावातला जो तलाव आहे तो गावचा तलाव जवळपास पिशवेकालीन आहे. गाव अतिशय पुरातन शिवकाळातील गाव म्हणावं लागेल. परंतु पुनर्वसनाची ही जी नोटीस आहे ह्या 5 ते 6 वर्षामध्ये आलेल्या आहेत. त्यानंतरून त्याच्यासाठी काही प्रयत्न झाला नाही, किंवा काही गावाकडनं किंवा प्रशासनाकडनं त्या पद्धतीने. माळींच्या दुर्घटनेनंतर तुम्ही खूप गांभीर्यानं घेतलं असेल या सगळ्या गोष्टीला की फास्टमध्ये हे प्रक्रिया सगळी राबवावी म्हणून, परंतु काही राबवली गेली नाही. मुळात गावाला या पद्धतीचं संकट पहिल्यांदाच आलंय. त्यामुळं जी माळींची दुर्घटना झाली त्यावेळेस प्रशासनाने काही गावांना नोटिसा दिल्यात, त्यापैकी एक पाटणगाव होतं. परंतु कदाचित गावातल्या ग्रामस्थांनी त्या गोष्टीकडे जास्त गांभीर्याने पाहिलं नाही. परंतु आज जी रात्र ठरली ती काळ रात्रच ठरली आहे. अवघ्या म्हणजे माझ्यापेक्षा एक 7 ते 8 वर्षांनी लहान मुलगा 25
ते 26 वर्षाचा मुलगा आज त्या घटनेत गेला, त्यांचं संपूर्ण कुटुंब गेलंय. आज संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. खरं तर गावातील ग्रामस्थांची आज जी घालमेल चालू होती, म्हणजे सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून मी पाहतोय गावातल्या लहान लेकरापासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक गाव या ठिकाणी झटत होता. परंतु एखादा आपण म्हणतो ना संकट, आसमानी सुलतानी संकट, त्या पद्धतीनं हे संकट कोसळलंय. कारण की गाव आता गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. 100%. कारण की हा जो प्रसंग आता तुम्ही पाहताय, हे जे कोसळले त्यामध्ये काही भाग अजूनही वरती अडकलेला आहे. तो येण्याचे चान्सेस आहेत भरपूर. मग ते आज ना उद्या तो जो अडकलेला भाग आहे तो पुन्हा खाली येणार आहे. आणि त्याचबरोबर अनेक काही घरं आहेत, ती घरांची हानी सुद्धा झाली आहे. अनेक घरांचं तिकडे 2-3 घरं आहेत, ती त्यांच्या भिंती पडल्यात. तिकडे एक पूर्ण घर खाली गेलंय. आणि नशीब असं की त्या ठिकाणी एक कुटुंब ते लवकर सावध झाल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणून पळ काढला आणि ते वाचलंय. तर माळींची दुर्घटना घडली होती, त्याच्यानंतर अनेक गावांना नोटिसा देण्यात आल्या, जी गावं डोंगराच्या कपारीत वसलेली आहेत, ज्यांना पावसाळ्यात धोका निर्माण होतो. त्यातलंच पाटण एक गाव, पाटण गावाला सुद्धा अशा प्रकारची नोटीस बजावण्यात आलेली होती. मात्र ग्रामस्थांनी त्याला गांभीर्याने घेतलं नाही आणि आज या गावकऱ्यांवरती ही काळ रात्र येऊन ठेपली. अपेक्षा आहे की पुन्हा अशा घटनेची वाट कुणी पाहणार नाही. प्रशासन असेल किंवा ग्रामस्थ असतील जे अशा डोंगराच्या पायथ्याला राहतायत, ते सुद्धा या घटनेतून धडा घेतील आणि आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षित स्थळी स्थलांतरित होतील. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पाटण, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.